भयानक मधले भयानक तंत्र सुद्धा या रात्री होतात किंवा करणे या घराबाहेर खास करून या दिवशी पडणार नाही त्याचा आवश्यकपणे काळजी घ्या। भले मग तेव्हा चंद्र हा पूर्णपणे क्षीण असतो, तो बलहीन असतो। असे लोक खूप लवकर डिप्रेशन, एन्झायटी, आत्महत्याला प्रवृत्त होणार की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या अशुभ शक्तीच्या किंवा ज्या वेळेस तुम्ही एखाद्या नकारात्मक ऊर्जेच्या ओम सत नमो जय गुरु जी गौरेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्यंत्रनाथ आप गौरेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जति गुरु गोरक्षनाथ बाबा गौरेश नवनाथ चौरन सिद्ध गौरेश अलख निरंजनादेश। स्वागत करतो आजच्या या विशेष भागामध्ये। आजच्या भागामध्ये पहा आपण येणारे जे चंद्रग्रहण आहे यावरती संपूर्णपणे इत्थंभूत माहिती देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वप्रथम मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। भारतामध्ये दिसणारे हे चंद्रग्रहण का विशेष आहे, या चंद्रग्रहणाचा खऱ्या अर्थी परिणाम कशा रीतीने होतो, कोणत्या घटनांना अनेक व्यक्तिरेखा कशा रीतीने याच्यामध्ये सामोरे जातात, हे ग्रहण नक्की कधी आहे, याचे वेध कधी सुरुवात होणार आहेत, ग्रहणाचा नक्की काळ कोणता आहे, नियम कोणी आणि कसे पालन करावेत, ग्रहणामध्ये नक्की कोणती पूजा करावी, साधना कशी करावी, या सर्व विषयांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सर्वप्रथम हे समजून घेऊयात की हे चंद्रग्रहण जे आहे हे नक्की कधी येत आहे। भाद्रपद महिना दिनांक 7 सप्टेंबर या दिवशी वार आहे रविवार आणि ही तिथी म्हणजे असणार आहे पौर्णिमेची, म्हणजे 7 सप्टेंबरला खग्रास नामक चंद्रग्रहण येत आहे। ग्रहणाचे नक्की प्रकार किती पडतात ना ते आधी सर्वप्रथम समजून घेऊया। ग्रहणाचे 3 प्रकार आहेत, याच्यामध्ये खग्रास, देन आफ्टर आहे कंकणाकृती आणि तिसरा आहे खंडग्रास। असे या 3 पद्धतीचे ग्रहण खऱ्या अर्थी तर हे पाहायला मिळतात। मग तिन्ही ग्रहणांमध्ये नक्की फरक काय असतो ते आता आपण समजून घेऊयात। ज्या वेळेस सूर्य आणि चंद्र याच्या मधोमध पृथ्वी येते तेव्हा होते ग्रहण। मग आता खग्रास ग्रहण हे नक्की कशाला म्हटलं गेलेलं आहे, तर ज्या ग्रहणामध्ये सूर्य असो किंवा चंद्र असो हा संपूर्णपणे झाकला जातो ते म्हणजे असते खग्रास ग्रहण। खंडग्रास हे ग्रहण नक्की कसे असते, सूर्य किंवा चंद्र यांचा काहीसा भाग हा झाकलेल्या अवस्थेमध्ये दिसतो, हा म्हणजे आहे खंडग्रास। तर कंकणाकृती ग्रहण हे त्या ग्रहणाला म्हटलं गेलं आहे की ज्याच्यामध्ये सूर्य असो किंवा चंद्र असो याचा जो मिडल पार्ट आहे, मध्य भाग जो आहे तो संपूर्णपणे झाकलेल्या अवस्थेत दिसतो, परंतु त्या झाकलेल्या अवस्थेच्या बाहेर जे कंकणाकृती किंवा बांगडीच्या आकाराची जी रेष आपल्याला पाहायला मिळते किंवा जे बांगडीच्या स्वरूपामध्ये जो प्रकाश पाहायला मिळतो याला कंकणाकृती ग्रहण म्हटलं गेलेलं आहे। आणि शास्त्रीय आधार जर खऱ्या अर्थी पाहिला ना, ग्रहण लावते कोण, तर याला सुद्धा नवग्रहातला राहू आणि केतू हा ग्रह याला जबाबदार आहे की ज्या वेळेस राहू आणि केतू, थोडक्यामध्ये आता राहू केतू हे वर्तमान स्थितीमध्ये प्रचलित नावे आहेत। खऱ्या अर्थी राहूचं नाव हे स्वरभानू आहे जो की दैत्य होता। ज्या वेळेस विष्णू देवता मोहिनी या रूपामध्ये अमृताचं सर्व देवतांना हे देत होते, अमृतत्व हे प्रदान करत होते, त्यावेळेस हा राहू म्हणजे त्यावेळेस त्याचं जे नाव होतं हे स्वरभानू या नावाने तो दैत्य होता। याने खऱ्या अर्थी दैत्यांचं रूप हे सोडून देवतांचं रूप धारण केलं आणि चंद्र आणि सूर्य या दोघांच्या तो मधोमध बसला। बरं, आता ज्यावेळेस विष्णू देवता म्हणजे मोहिनी अवतार हा सर्वांना पेल्यामध्ये हे अमृतत्व देत होते, त्यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांनी याला ओळखले की हा देवता नसून हा दैत्य आहे ज्याने देवांचं रूप धारण केलेलं आहे। आणि विष्णू देवतेला तत्क्षणी सांगितलं की हा दैत्य आहे, परंतु तोपर्यंत विष्णू देवतेने राहूकडे असलेला जो ग्लास होता त्याच्यामध्ये अमृतत्व दिलं होतं आणि पटकन राहूने ते पिण्याचा प्रयत्न केला। त्या क्षणी विष्णू देवतेने मोहिनी रूपामध्ये असलेल्या हातामध्ये असलेल्या सुदर्शन चक्राने राहूला मारून टाकले। थोडक्यामध्ये स्वरभानूवरती ते सुदर्शन चक्र सोडले आणि ज्यावेळेस हे सुदर्शन चक्र सोडले गेले तेव्हा त्याचे शिरच्छेद हा त्या स्वरभानूचा विष्णू देवतेने केला। परंतु शिरच्छेद जरी केला परंतु अमृतत्व हे त्याला प्राप्त झालेले होते। एक थेंब त्याच्या शिरामध्ये आणि ज्यावेळेस ते धड वेगळं झालं, शिर वेगळं झालं, त्यातला एक थेंब हा त्याच्या धडामध्ये पडला, तेव्हा राहू आणि केतू खऱ्या अर्थी हे नवग्रहातील मुख्य ग्रह हे उदयाला आले। आणि त्या क्षणी जो स्वरभानू नामक दैत्य होता, जो वर्तमान स्थितीमध्ये नवग्रहातला राहू आणि केतू आहे, याने शपथ घेतली की ज्या सूर्य आणि चंद्र या दोघांमुळे विष्णू देवतेला मी सापडलो, या विष्णू देवतेने यांचं शिरच्छेद केला, याचे 2 भागांमध्ये त्याचे अवयव कापून टाकले गेले, त्यामुळे मी शपथ घेतो की वर्षातून ज्या वेळेस मला संधी मिळेल त्यावेळेस मी या दोघांना ग्रहण लावेल। भलेही सूर्य असो किंवा चंद्र असो हे किती जरी ताकदवर जरी असेल, परंतु एक वेळ अशी येईल की काही कालावधी किंवा एक प्रहर का होईना मी या दोघांना ग्रसित करेल, हा म्हणजे आहे राहू। हे शास्त्रीय विधान या ग्रहणाच्या बाबतीमध्ये आम्हाला कथेच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं आणि ते खऱ्या अर्थाचं बरोबर सुद्धा आहे। आता पाहूयात की ग्रहण नक्की लागणार कधी आहे। भारतीय वेळेनुसार सर्वप्रथम हे समजून घ्या की ग्रहण संपूर्ण भारतामध्ये हे दिसणारे आहे आणि त्यामुळे हे ग्रहणाविषयी पाळले जाणारे वेद असेल, नियम असेल, जे काही पर्व काळ असेल हा साजरा आणि मानला सुद्धा जाणार आहे। त्यामुळे मग ग्रहण कधी लागणार आहे ते आता नोट डाऊन करा। भारतामध्ये हे ग्रहण लागणार आहे रात्री 9:57 म्हणजे रात्री 9:57
मिनिटांनी हे ग्रहण लागणारे आहे आणि ग्रहण आता सुटणार कधी आहे तर हे ग्रहण सुटणार आहे बरोबर मध्यरात्री 1:27 नंतर, म्हणजे दिनांक 7 सप्टेंबरला रविवारी हे चंद्रग्रहण लागणार आहे रात्री 9:57 ते चालणार आहे मध्यरात्री 1:27 3 तास 30 मिनिटाचा थोडक्यामध्ये ग्रहणाचा पर्वकाळ असणार आहे। या दरम्यान हे ग्रह किंवा याचे जे काही लागणारे वेद आहेत, हे नियम आहेत, ते सर्वस्वी लागू असणार आहेत। बरं, आता शास्त्राप्रमाणे जर म्हटलं तर 3 प्रहर अगोदरच हे ग्रहणाचे वेद सुद्धा लागू होतात, त्या अनुषंगाने ते फॉलो केले जातात। खास करून जे आता गर्भवती स्त्रिया आहेत किंवा आबालवृद्ध आहेत किंवा लहान मुले आहेत, यांनी ग्रहणाचे नियम किंवा आजारी व्यक्ती आहेत यांनी ग्रहणाचे नियम हे कधी पाळावेत तर सायंकाळी 5:15 पासून रात्री 1:27 तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत। मग थोडक्यामध्ये सायंकाळी 5:15 वाजता ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, आबालवृद्ध आहेत, आजारी व्यक्ती आहेत, शास्त्राप्रमाणे यांनी सायंकाळी 5:15 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत ग्रहणाचे वेद किंवा नियम जे काय आहेत, ज्या अनुषंगाने तुम्ही आतापर्यंत फॉलो करत आलेला आहात, ते पाळावे असं शास्त्र सुद्धा आम्हाला सांगते। बरं, आता पाहूयात की ग्रहण सुरू झाल्याच्या नंतर नक्की करायचे काय असते किंवा ग्रहणामध्ये खऱ्या अर्थी महत्त्व कशा रीतीने आले आहे, ते महत्त्व आपण कशाला दिले गेले पाहिजे। ग्रहणामध्ये किंवा ग्रहणाच्या पर्वकाळामध्ये खऱ्या अर्थी महत्त्व असते केल्या जाणाऱ्या देवपूजेला। होम असेल, पितरांचं तर्पण असेल, श्राद्ध असेल, जप असेल, काही मंत्रांचं पुनश्चरण असेल, काही तांत्रिक कार्य असतील किंवा यांत्रिक कार्य असतील किंवा मांत्रिक कार्य असतील, साधना असतील, या सर्वच्या सर्व घटकांना खास करून ग्रहणाच्या या पर्वकाळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे। खास करून ग्रहण काळामध्ये जे मंत्र आहेत ना, ते खूप लवकर सिद्ध सुद्धा होतात। शाबरी मंत्र सुद्धा ग्रहण काळामध्ये खूप लवकर सिद्ध होतात, हे सुद्धा प्रमाण आहेत। बरं, आता जे गुरु तुम्ही धारण केलेले आहेत, तुमच्या गुरूंनी जे तुम्हाला मंत्र दिलेले आहेत किंवा जे इष्ट आराध्य तुमचे देवी देवता आहेत, त्यांचे तुम्ही मंत्र ज्या आतापर्यंत केलेला असेल, तर या मंत्रांची सुद्धा उजळणी या ग्रहण कालखंडामध्ये खऱ्या अर्थी तर केली जाते। उजळणी याला संस्कृत वर्ड आहे पुनश्चरण। तर मंत्रांची जेवढी ताकद संपूर्ण वर्षभरामध्ये इतर तिथीला मिळत नाही, त्या ग्रहण कालखंडादरम्यान निश्चितपणे मिळते। थोडक्यात ते मंत्र प्रभावी होतात आणि तुमचं कार्य करण्यासाठी ते अति सक्षमतेने कार्यतत्पर असतात। त्याच अनुषंगाने या मंत्र किंवा जप किंवा तप याच्याच बरोबर सर्वात महत्त्वाचं आहे ते तुम्ही एखादं कवच, एखादं पाठ हा सिद्ध करणे। कवच म्हणजे काय आहे की तुम्ही दिवसामध्ये संपूर्ण जीवन जगत असताना घरामध्ये असाल, घराच्या बाहेर असाल, तर तुमच्या संपूर्ण बॉडी, तुमच्या संपूर्ण शरीराचे प्रोटेक्शन करण्याची जी जबाबदारी घेते ना, ते असते देवी किंवा देवतांचे कवच, जे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करता किंवा मंत्राच्या स्वरूपामध्ये, स्तोत्राच्या स्वरूपामध्ये त्याचं पठण करता। याने होते काय असते किंवा याने होतं काय नक्की की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या अशुभ शक्तीच्या किंवा ज्या वेळेस तुम्ही एखाद्या नकारात्मक ऊर्जेच्या सानिध्यामध्ये येचाल किंवा अशा चुकीच्या जागी जाताल, चुकीची जिथं घटना घडलेल्या असतात अशा काही जागा असतात, काही भूत प्रेत पिशाच्या तामसी शक्ती असतात, नकारात्मक ऊर्जा एनर्जी असतात, एक कुणाच्या व्यक्तीच्या स्वरूपामध्ये असू शकतात, व्यक्तीच्या अंगात असू शकतात, एखाद्या जागेमध्ये असू शकतात किंवा एखाद्या कुठल्याही अननोन प्लेसेसमध्ये असू शकतात। ज्यावेळेस तुम्ही अशा या नकारात्मक शक्तींच्या सानिध्यामध्ये येचाल, त्यावेळेस तुमच्या संपूर्ण शरीराच्या प्रोटेक्शनची जबाबदारी ते देवी देवतेंचं कवच हे घेत असते। ही खऱ्या अर्थी कवचाची एक पद्धतीची व्याख्या आहे। बरं, आता कवच म्हणजे फक्त नकारात्मक ऊर्जा, भूत प्रेत पिशाची यांच्यापासूनच आपल्याला वाचवते का? यांच्यापासून तर वाचवते, नो डाऊट। याचबरोबर तुम्ही जी साधना करता, जे देवी तप करता, जे अनुष्ठान करता, डेली देवी देवतेंची पूजा करता, याच्यामध्ये सुद्धा कवच तुम्हाला सहाय्य होत असते। ते कसे होत असते तर ज्या वेळेस एखादा साधक, एखादा भक्त हा साधना करायला लागतो, भक्ती करायला लागतो, त्यावेळेस घरातील शक्ती असेल, दुष्ट कोणतीही वाईट शक्ती असेल, करणी भानामध्ये सारखे प्रयोग असतात, हे तुमची पूजा किंवा ते व्यत्यय आणण्यासाठी सदैव प्रयत्न करतात। त्यामुळे पूजा कधी खंड पडू नये, पूजा व्यवस्थित चालत राहाव्या, साधना आपल्याकडनं सदैव होत राहाव्या, यासाठी सुद्धा गळ्यामध्ये कवच हे धारण केले जातात। आद्य गुरु शंकराचार्यांनी सुद्धा याच्याबद्दल किंवा याच्या माहितीमध्ये सांगताना असं सुद्धा वर्णन केलेलं आहे की कवचाविहीन केली जाणारी साधना असेल, अनुष्ठान असेल, हे शक्यतो खूप लवकर प्रभावित होते दुष्ट शक्तींमार्फत। म्हणून गळ्यामध्ये असेल किंवा एखादा मंत्रगत किंवा मुखोद्गत असेल, हे कवच आवश्यकपणे सिद्ध करावे। कवच हे वाचन केल्याशिवाय किंवा कवच हे धारण केल्याशिवाय घराच्या बाहेर सुद्धा पडू नये असं सुद्धा शास्त्र सांगते। आणि माझ्या वैयक्तिक किंवा पर्सनल जर मला विचारलं हे खरं आहे का, तर हे त्रिवारवादी सत्य आहे। तुमच्या गळ्यामध्ये जोपर्यंत कवच आहे किंवा तुम्ही तुमच्या डेली तुमच्या रिच्युअलमध्ये, वर्कशीटमध्ये जेवढं तुम्ही कवच एकदा जरी वाचत असाल, तर कुठे ना कुठे संपूर्ण दिवस तुमच्या ओराची, संपूर्ण दिवस तुमच्या शरीराची रक्षा हे ते कवच 101% करते। हे सुद्धा आम्ही अनुभवाच्या जोरावरती तुम्हाला सांगू शकतो। ज्या अनुषंगाने 4 महासिद्ध रात्री मानले गेले आहेत, तुम्ही जाणून आहात महासिद्ध रात्री नक्की कोणत्या होत्या? याच्यामध्ये आता नुकतीच होऊन गेलेली जी कृष्ण जन्माष्टमी होती, ती सुद्धा महासिद्ध रात्री मानली गेलेली होती। महाशिवरात्री जी आहे महासिद्ध रात्री मानली गेलेली आहे। होलिका दहन ज्या रात्री होतं, ती होळी पौर्णिमा सुद्धा महासिद्ध रात्री मानली गेली आहे। याच अनुषंगाने येणारी दिवाळी आहे, त्या दिवाळीचं जे लक्ष्मी पूजन आहे ते सुद्धा महासिद्ध रात्री मानली गेली आहे। या
महासिद्ध रात्री वर्षातनं 4 वेळेस येतात, त्या रात्रींना जसं महत्त्व प्राप्त आहे, ज्या अनुषंगाने या रात्रीमध्ये केली जाणारी साधना ही 100 पट अधिक ऊर्जावान असते. याच अनुषंगाने जेवढे सूर्यग्रहण, जेवढे चंद्रग्रहण एका वर्षामध्ये येतात, हा ग्रहणाचा काळ या महासिद्ध रात्रींप्रमाणे त्यांच्याहून अधिक 100 पटीने प्रभावी असतो किंवा अधिक ताकदवान असतो. ही खऱ्या अर्थी या ग्रहणाची व्याख्या आहे. ज्या ज्या साधकांनी, ज्या ज्या व्यक्तिरेखेंनी माझ्याकडनं दीक्षा कोणत्याही स्वरूपातील असेल, बजरंग बाण असेल किंवा चंडी कवच असेल, नारायण कवच असेल, साबरी कवच असेल किंवा हनुमान कवच असेल किंवा गणेश हृदय असेल, त्या प्रत्येक ईच अँड एव्हरी दीक्षेमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की इतर दिवसांच्या तुलनेमध्ये जास्त ताकद किंवा 100 पटीने अधिक ताकद ही महासिद्ध रात्रींमध्ये असते, ज्या काही 4 महासिद्ध रात्री मी आता समजून घेतल्या. परंतु या 4 सिद्ध रात्रींच्या ही खेरीज 100 पटीने अधिक ऊर्जावान कोणते असते तर ते चंद्र आणि सूर्यग्रहण असते. कारण या चंद्रग्रहणामध्ये किंवा या सूर्यग्रहणामध्ये केलं जाणारं जे कवच पठण असते, कवचाचा पाठ असतो ना, हा 100 पटीने अधिक ऊर्जावान तर असतोच, परंतु याचा विशेष फल किंवा विशेष फलदायी सुद्धा हे मानलं गेलं आहे. कारण तुम्ही जे काही इच्छेने ते कवच सिद्ध कराल किंवा तुमच्या सुरक्षिततेसाठी जे काही तुम्ही कवच सिद्ध करणार असाल ना, याचा विशेष लाभ हा 100% या चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या या पर्वकाळमध्ये हा होतोच होतो. त्याच्यामुळे हा पर्वकाळ जो आहे चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाचा, हा खऱ्या अर्थात साधकाने डावललाच नाही पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही सदैव हाच प्रयत्न केलेला आहे. जेवढे शुभ मुहूर्त असतात, काही विशिष्ट मुहूर्त असतात ना, किंवा विशेष रात्री असतात, याच अनुषंगाने मी आज सुद्धा जेवढे साधक आहेत सर्व साधकांना मी आवाहन करेल की येणारे जे खग्रास चंद्रग्रहण जे आहे, या चंद्रग्रहणाच्या रात्री जो तुम्ही टाइम समजून घेतला, या टाइम पिरियड मध्ये तुम्ही अवश्यपणे तुमच्या घरामध्ये बसून बजरंग बाण असेल किंवा चंडी कवच असेल, नारायण कवच असेल, हनुमान कवच असेल, जे कवच तुम्ही धारण केलेलं आहे, जे प्राप्त केलेली दीक्षा आहे, त्यातलं ते परत एकदा करण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न उत्पन्न होईल की मग गुरुजी हे कवच वाचायचं किती वेळा, 108 वेळा वाचायचं की 51 वेळा? मी तर तुम्हाला परत एकदा सांगेल की 3 तासाचा पर्व काळ आहे. 3.5 तासाचा टेंटेटिव्हली आपण पकडून चालूया. 3.5 तासामध्ये 51 वेळा तुम्ही बजरंग बाणचे पाठ करावेत आणि 21 वेळा तुम्ही चंडी कवचचा पाठ करावा. समजा तुम्हाला 51 बजरंग बाण पाठ झाल्याच्या नंतर वेळ जास्त मिळाला असेल, डिपेंड ऑन तुमचं वाचण्याचं स्पीड, तर 51 बजरंग बाण करा आणि 51 चंडी पाठ करा. ह्या 3.5 तासामध्ये इझिली होऊ शकतं, काही अवघड नाहीये. समजा ह्या दोन्हीपैकी एक जरी पाठ तुम्हाला होत असेल ना, तरी सुद्धा तो तुमच्यासाठी खूप पुरेसा आहे. डिपेंड आहे तुमची साधना किंवा तुम्ही ज्या अनुषंगाने तुमचा आता स्पीड आहे वाचण्याचा, त्यावरती या गोष्टी कुठे तर निर्भय आहेत असो. परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही अवश्यपणे या ग्रहणाच्या रात्री तुम्ही हे जे कवच आहेत हे तुम्ही सिद्ध करायचे आहेत. हे खऱ्या अर्थी कवचाचं एक पद्धतीचं पुनश्चरणच आहे. जसं मंत्राचं पुनश्चरण होते, त्याच अनुषंगाने या कवचाचं सुद्धा एक पद्धतीचं हे पुनश्चरणच मानायला हवं. कारण जर आपल्याला इतर दिवसांच्या तुलनेमध्ये, इतर रात्रीच्या तुलनेमध्ये 500 पटीने अधिक ऊर्जावान जर हे कवच आम्हाला बनवत असेल, माझ्या मागे किंवा आपण कवच धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिरेखे मागे जर ती ऊर्जा 500 पटीने अधिक आपल्याला प्राप्त होणार असेल, मग आपण हा मुहूर्त का सोडायचा, हा विचार प्रत्येकाने आवश्यकपणे करा. ज्याला म्हणूयात ना, 100 रात्री जर आपण प्रयास करत असेल, प्रयत्न करत असेल एखादं कार्य साध्य होण्यासाठी, आणि 100 रात्रीचं कार्य एका रात्रीमध्ये होणार असेल, तुम्ही कुठे जाणार आहात हा विचार आवश्यकपणे करा. त्यामुळे हे रात्र जे ग्रहणाचे आहे ते आपल्याला सोडायचे नाही. आता ज्या साधकांनी दीक्षा घेतल्या आहेत, रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये रेकॉर्डिंग चेक करा आणि त्या अनुषंगाने ते करायचा प्रयत्न करा. परंतु जे साधक बजरंग बाण घेण्यासाठी उत्सुक आहेत किंवा ज्यांनी अनेक वेळा विचारणा केली आहे, ज्यांना लाईव्ह दीक्षेच्या कालखंडामध्ये बजरंग बाण यांना शिकायचं आहे, तर अशा साधकांसाठी दिनांक 4 तारखेला म्हणजे दिनांक 4 तारखेला येत आहे गुरुवार, या गुरुवारच्या दिवशी बजरंग बाणची दीक्षा मी आयोजित केलेली आहे. या बजरंग बाणच्या दीक्षेमध्ये तुम्ही सर्व साधक, मग आता स्त्री असो अथवा पुरुष असो, तुम्ही या दीक्षेच्या कालखंडामध्ये तुमचं एनरोल करू शकता. दीक्षा कधी चालते, जेवढे नवीन साधक आहेत त्यांच्या माहितीसाठी, दिनांक 4 तारखेला म्हणजे वार येत आहे गुरुवार, 4 सप्टेंबर वार गुरुवार, या दिवशी रात्री 9:30 ते 10:30 या 1 तासाच्या कालखंडामध्ये मी बजरंग बाणच्या दीक्षेचं आयोजन हे केलेलं आहे. बजरंग बाण दीक्षा या झूम या ॲपद्वारे लाईव्हच्या माध्यमातून दिल्या जातात, जे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून इझिली ग्रहण करू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ही संपूर्णपणे दीक्षेचा विधी आधी समजवून घ्यायचा आहे. देन आफ्टर तुम्ही येणारी जी 7 तारीख आहे, ज्या दिवशी हे ग्रहण आहे, या 7 तारखेला तुम्ही याचं बजरंग बाणचं अनुष्ठान अवश्यपणे करू शकता. त्यामुळे जे साधक आहेत, जे माता भगिनी आहेत, ज्यांना बजरंग बाणची दीक्षा लाईव्हच्या स्वरूपामध्ये अटेंड करायची आहे, त्यांनी दीक्षा शुल्क भरून जो दिसत असलेला फोन नंबर आहे त्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि तुमची जागा याच्यामध्ये बुक करू शकता. येणाऱ्या 7 तारखेच्या ग्रहणाच्या पूर्वी होणारी ही दीक्षा दिनांक 4 तारखेला असणार आहे, रात्री 9:30 ते 10:30 या वेळेच्या कालखंडामध्ये. त्यामुळे प्रयत्न करा या दीक्षेमध्ये सुद्धा सहभाग तुमचा नोंदवण्याचा. आता येऊया नियमांच्या बाबतीमध्ये की साधकाने नियम नक्की कोणते फॉलो करावेत, खास करून या ग्रहणाच्या रात्री, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक साधकाने रात्री 9:57 जेव्हा ग्रहणाचा स्पर्श होईल तेव्हा तुम्हाला आंघोळ करायची आहे. परत एकदा जेव्हा स्वतः हे ग्रहण मोक्ष होईल म्हणजे 1:27 म्हणजे रात्रीचे 1:30, तर 1:30 वाजता तुमची साधना पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला परत एकदा आंघोळ करायची आहे. आता ज्या साधकांना घरामध्ये समजा देवपूजा जमत असेल मध्यरात्री करायला, तर त्यांनी देवपूजा सुद्धा करावी खऱ्या अर्थी. कारण ग्रहण मोक्ष झाल्याच्या नंतर देवांना पाण्यातनं काढणं, स्वच्छ करणं हे महत्त्वाचे असते. हे शास्त्र
शास्त्र आहे हे फॉलो करत आलेलो आहोत, आम्ही सुद्धा ते फॉलो करत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर रात्री 1:30ला देवी देवतांची पूजा सुद्धा करावी। जर नसेल जमत तर तुम्ही सेकंड डेला सकाळच्या प्रहरामध्ये ही पूजा करू शकता। सेकंड पॉईंट आहे की साधकांनी खास करून आता हा नियम तर खऱ्या अर्थात सर्वांनीच फॉलो करावा की ग्रहणाच्या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा। सेकंड पॉईंट आहे की कुठलीही मोठी रिस्क या दिवशी घेऊ नये, कुठे अननोन ठिकाणी जाणे टाळावे, भांडण तंटे हे टाळावे, चुकीच्या व्यक्तिरेखांचे चुकीच्या दोस्तांचे संग या दिवशी खास करून टाळावी, चुकीच्या जागी खास करून या दिवशी जाणं टाळावं। तलाव असेल किंवा विहीर असेल किंवा ओढा असेल, नाला असेल, नदी असेल, समुद्र असेल, अशा ठिकाणी जाणं सुद्धा या रात्री किंवा या दिवशी खऱ्या अर्थी टाळावं। सेकंड पॉईंट असतात की अशा काही जागा असतात ज्या जागेमध्ये काही घटना घडलेल्या असतात, ज्यामध्ये सुसायडिकल हिस्ट्री असेल किंवा असे काही चौक असतात, असे काही जागा असतात ज्यामध्ये ॲक्सिडेंटल हिस्ट्री घडलेले असतात, तर अशी जागा किंवा अशा पद्धतीच्या प्लेसेसपासून शक्यतो लांब राहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करावा। देन आफ्टर आहे की आपल्या स्वतःच्या वापरातल्या शक्यतो वस्तू या दिवशी कोणालाही देऊ नये। तुम्ही वापरत असलेला बूट असेल, चप्पल असेल, रुमाल असेल, कपडा असेल किंवा एखादं कोणताही सदरा असेल, ड्रेस असेल, कुर्ता असेल, ते मागण्यासाठी मुद्दाम कोणी ना कोणी येतं की त्याला गरज आहे, तुम्ही देऊ शकता का? तर आपल्या खाजगी वापरातल्या कोणत्याही गोष्टी किंवा वस्तू या घराबाहेर खास करून या दिवशी पडणार नाही, त्याचा आवश्यकपणे काळजी घ्या। भले मग ते केस असो किंवा नखे असो, भयानक मधले भयानक तंत्र सुद्धा या रात्री होतात किंवा करणी भानामतीसारखे जे कुटील प्रयोग आहेत याची तीव्रता 1000 पटीने अधिक या रात्री वाढलेली असते। बाहेरच्या लोकांकडून येणारा प्रसाद हा सुद्धा खऱ्या अर्थी या दिवशी ग्रहण करू नये। पहा, एखादा व्यक्ती तुम्हाला अंगारा म्हणून देऊ शकतो, उदी म्हणून देतो, हे घे तू उदी लावतो, अंगारा लाव, हा प्रसाद या देवाचा आहे, या देवीचा आहे, हे घे तू ग्रहण कर, ह्या सुद्धा गोष्टी या दिवशी टाळायचा प्रयत्न करा। त्यामुळे या अनुषंगाने हे छोटे प्रयत्न आहेत ते करण्याचा तर प्रयत्न करा। आणि खास करून सदैव लक्षात घ्या, चंद्रग्रहण आहे किंवा जी ग्रहमान आहे, खास करून सूर्य, बुध आणि केतू यांची युती ही ज्योतिष शास्त्रानुसार राहणार आहे। आणि पहा, सूर्य आणि केतूची युती ही एकत्र असणं म्हणजे खूप मोठा मित्रमंडळाला मोस्ट मोठा लॉस असतो ज्यावेळेस सूर्य आणि केतू एकत्र येतात। आणि जे चंद्रग्रहण आहे, मुळामध्ये ज्या दिवशी ज्या रात्री चंद्रग्रहण होते तेव्हा चंद्र हा पूर्णपणे क्षीण असतो, तो बलहीन असतो। आणि कुंडलीमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रीय भाषेत जर तुम्हाला थोडक्यात सांगायचा जर मी प्रयत्न केला तर ज्या ज्या व्यक्तिरेखांचे चंद्र हे कुमकुवत असतात, ते बलवान नसतात, ते क्षीण असतात, अस्त असतात, असे लोक खूप लवकर डिप्रेशन, एन्झायटी, आत्महत्याला प्रवृत्त होणारे कोणतेही योग, अशा या किंवा वेडसरपणा, वेड होणं, सायकोलॉजिकल इफेक्टेड या होणाऱ्या संपूर्ण परिस्थितीला, घटनांना खूप लवकर प्राप्त होतात। हे सुद्धा तितकंच सत्य आहे। हे ग्रहण आहे चंद्राचं। आणि जर समजा तुमच्या पत्रिकेला चंद्र वीक असेल किंवा तुमची राशी व्यवस्थित नसेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष किंवा चंद्र आणि चंद्राच्या रिलेटेड दोष किंवा राहूच्या रिलेटेड दोष किंवा शनीच्या रिलेटेड दोष जर असतील तर निश्चितपणे तुमची राशी आणि तुमची पत्रिका ही प्रभावी ही होणारच आहे। याला विशेष प्रिकॉशन काय? हे प्रिकॉशन म्हणजे आहे तुम्ही कवच हे गळ्यामध्ये धारण करणे किंवा कवच याचा पाठ करणे, खास करून बजरंग बाण किंवा खास करून चंडी कवच, हनुमान कवच किंवा नारायण कवच, यथायोग्य जे तुम्हाला आवडेल किंवा ज्या अनुषंगाने तुमची भाव किंवा तुमची भक्ती असेल, या देवी देवतांचं कवच तुम्ही अवश्यपणे सिद्ध करा आणि ते गळ्यामध्ये धारण करा। निश्चितपणे यातून आपला झाला तर फायदाच होणार आहे। कमीत कमी आपला ऑरा, आपला बॉडी, आपल्या घरामध्ये राहणारे सर्व व्यक्तिरेखा आणि आपलं घर सुद्धा हे या दैवी साधनेद्वारे सिक्युअर होणार आहे। अनेकांनी ते सिक्युअर केलेले आहे आणि स्वतः साधना करून ते सिक्युअर केलेलं आहे। साधनेची हीच तर खरी अर्थी परिभूत मूल भाषा आहे की तुम्ही करत असलेल्या साधना ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये सिद्ध करता, घरातल्या लोकांसाठी सिद्ध करता, त्या साधनेची ताकद ह्या त्या प्रत्येक साधकाने पाहिलेली आहे, ज्यांनी ज्यांनी त्या साधना या केलेल्या आहेत। या अनुषंगाने या ऑनलाईन दिल्या जाणारी 4 तारखेची दीक्षा याच्यामध्ये सुद्धा तुमचा एनरोल करण्याचा प्रयत्न कराच। परंतु ज्या साधकांनी दीक्षा यापूर्वी प्राप्त केलेल्या आहेत त्या सर्व साधकांना मी पुनश्च एकदा विनंती करेल की येणारी 7 तारीख आपल्याला सोडायची नाही। रात्री जो टायमिंग मी तुम्हाला सांगितला त्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून 51 बजरंग बाण आणि 51 चंडी कवच हे पात्रावश्य आपल्याला सिद्ध करायचेच आहेत। आशा आहे आजच्या भागामध्ये जो महत्त्वाचा परंतु सांगण्याचा जो तात्पर्य आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।